नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण प्रकरण क्रमांक 6 या प्रकरणाविषयी अभ्यास करणार आहोत. या प्रकरणाच्या सुरुवातीलाच आपल्याला एक उत्तरा दिलेला आहे आणि वरती म्हटलेलं आहे की खालील उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या. खाली 4 प्रश्न दिलेले आहेत. या 4 प्रश्नांची उत्तर आपल्याला या पॅराग्राफ मधून आपल्याला सोडवायची आहेत. आपण प्रथमतः हा उतारा वाचून घेऊया आणि नंतर या 4 प्रश्नांची उत्तरे आपण आपल्या वहीमध्ये सोडवूया. मी उतारा वाचतो. तुम्ही काळजीपूर्वक त्या ठिकाणी लक्ष द्यायचे, पाहायचं आहे. वेगवेगळी पार्श्वभूमी असलेले 3 मित्र आहेत. त्यांनी एकाच कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आणि त्यांनी नवीन उद्योग स्थापन करण्याचे ठरवले. रोहित हा शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्याने कला शाखेतून पदवी प्राप्त केली आहे. तो त्याच्या वडिलांचा शेतीचा व्यवसाय पण वेगळ्या पद्धतीने करण्याचा विचार करीत होता. त्याला वाटत होतं की त्याच्या 2 एकर शेतीतून निर्यातक्षम उत्पादने घ्यावीत. दुसरा मित्र आहे सेजल. सेजल ही एका उद्योगपतीची मुलगी आहे. त्यांचा घाऊक पद्धतीने बेकरी उत्पादने करून तयार करून विक्रीचा व्यवसाय आहे. तिने शास्त्र शाखेतून पदवी प्राप्त केली आहे. तिला जलद विक्री होणाऱ्या वस्तूंशी म्हणजेच FMCG निगडीत उद्योजिका बनायचे आहे. आसिफ हा छोट्या हॉटेल व्यावसायिकाचा मुलगा आहे. त्याने कार्यक्रम व्यवस्थापनाची पदवी घेतली आहे. त्याला त्याची स्वतःची कार्यक्रम व्यवस्थापनाची कंपनी स्थापन करावयाची आहे. चांगल्या गुणांनी पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी ठरवले की एकमेकांना मदत करत स्वतःची कारकीर्द सुरू करायची. रोहित, सेजल आणि आसिफ व्यवसाय कसा सुरू करायचा याबद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतात. व्यवसायाविषयी जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. प्रथम योजना तयार करून मग उद्योगाची स्थापना करायची असे ते ठरवतात. माहिती मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांना व्यवसायासंबंधी माहिती मिळते. रोहितला आपल्या शेतीमध्ये मोठे बदल करावे लागतील हे त्याला कळले. निर्यातक्षम गुणवत्तेची लिली, ऑर्किड सारखी फुले आणि किवी, ड्रॅगनफ्रूट सारखी फळे पिकवण्यासाठी वातावरणात विशिष्ट आर्द्रता आणि तापमान कक्षा राखावी लागणार होती. मृदेचा सामो म्हणजे pH टिकवण्यासाठी विशेष खत वापरण्याची गरज होती. त्याला देखील समजले होते की त्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे निर्यातीवर आधारित व्यवसाय सुरू करण्यासाठी परवाना काढावा लागतो. परदेशी व्यवहार करण्यासाठी बँकेत एक खाते उघडावे लागते. तसेच याही गोष्टीची माहिती मिळाली की निर्यातक्षम गुणवत्तेच्या उत्पादनासाठी रोपे कोठे मिळतात. आखाती राष्ट्रांमध्ये या फुलांना चांगली मागणी असून त्यापासून आर्थिक परतावाही चांगला मिळतो. हे देश जवळचे असल्याने विमानाने काही तासातच माल या देशांना
पोहोचवता येतो, त्यामुळे त्यांचा ताजेपणा, मालाची गुणवत्ता ही चांगली राखता येते. आपला उद्योग थेट त्या देशात उभारण्यासाठी तेथील काही विक्रेत्यांना भेटी देण्याचे रोहितने ठरवले. सेजलच्या हे लक्षात आले की टूथपेस्ट ही लोकांच्या नित्य गरजेची वस्तू आहे. तिच्या शास्त्रशाखेच्या पार्श्वभूमीवर दंत आरोग्य चांगले ठेवण्याचे प्रगत सूत्र तिने ठरवले. त्यासाठी तिने औषध निर्माण उद्योगात काम करत असलेल्या चुलत भावाची मदत घेतली. याशिवाय खालील अनेक गोष्टींची उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यकता होती याची तिला माहिती मिळाली. उद्योगासाठी लागणारी यंत्रसामग्री विकत घेणे आणि कामगार नेमणे, उद्योग स्थापण्यासाठी जागा, शासनाच्या सक्षम यंत्रणेकडून उद्योगासाठीचे ना हरकत प्रमाणपत्र, तसेच विविध परवानग्या जसे अग्निशमन कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र, तयार केलेली टूथपेस्ट भरण्यासाठीच्या ट्यूब व वेष्टनासाठी कागदी डब्बे तयार करून देणारे उद्योग, उत्पादनाच्या जाहिरातीसाठी जाहिरात संस्थेचे नेमणूक. खरे तर एवढे मोठे पाऊल उचलताना सेजल थोडी साशंक होती, कारण या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर भांडवल व जागेची गरज होती. शासनाच्या स्टार्टअप योजनेअंतर्गत तिला कमी व्याजदराने कर्ज मिळू शकते. हे सेजलला कळल्यावर तिला थोडा हुरूप आला. सेजलच्या वडिलांनी तिचा जमिनीच्या उपलब्धतेचा प्रश्न सोडवला. त्यांनी शहराच्या एका टोकाला असलेली त्यांच्या मालकीची जमीन सेजलला देऊ केली. त्यात त्यांनी उद्योगासाठी लागणाऱ्या पायाभूत सोयी जसे वीज आणि पाणी जोडणी ठेकेदारांकडून इमारत बांधून घेण्याचे ठरवले. ही तयार जमीन प्लॉट त्यांनी सेजलला भाडे करारावर देण्याचे ठरवले. आसिफला त्याच्या व्यवसायाकरता प्रामुख्याने सेवा व मनुष्यबळाची आवश्यकता आहे हे लक्षात आले. या व्यवसायासाठी मनुष्यबळ भाड्याने काही काळासाठी सहज उपलब्ध होते हेही त्याला कळले. जसे खानपान सेवा, वाजंत्रीवाले, फूलवाले, ध्वनिवर्धक इत्यादी कामासाठीचे मनुष्यबळ, प्रत्येक कार्यक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या विविध सक्षम यंत्रणांकडून घ्याव्या लागतात. त्या कशा घ्यायच्या याची माहिती त्याने करून घेतली. त्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बाजारपेठेत एखादे कार्यालय उघडणे योग्य होईल असे त्याच्या लक्षात आले. त्याच्या स्टार्टअपसाठी एक माहिती पत्रक व स्वतःचे व्हिजिटिंग कार्ड त्याने तयार करून घेतले. वर्षभराच्या नियोजनानंतर तिन्ही मित्रांनी आपापले व्यवसाय सुरू केले. त्यांनी त्यांचे व्यवसाय स्वतःच निवडलेले असल्याने ते करण्यास त्यांना आनंद वाटत होता. त्यांचे व्यवसाय आता त्यांच्या विशेष आवडीचे बनलेले आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी हा एक उतारा दिलेला आहे. या उताराच्या आधारावरती आपल्याला खाली 4 प्रश्न त्या ठिकाणी दिलेला आहे. 4 प्रश्न आपण त्या ठिकाणी बघू शकतो. पहिला प्रश्न आहे की विविध सक्षम यंत्रणा म्हणजे काय.
दुसरा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, गोष्टीतील तिन्ही मुले कोणत्या प्रकारचे आर्थिक व्यवसाय निवडणार आहेत? आणि तिसरा प्रश्न त्या ठिकाणी आहे की प्रत्येकाला त्याचा आर्थिक व्यवसाय करताना इतर कोणत्या आर्थिक व्यवसायांशी संबंध येईल? आणि शेवटचा म्हणजे चौथा प्रश्न त्या ठिकाणी दिलेला आहे की वरील परिच्छेदात जेवढ्या आर्थिक क्रिया आल्या आहेत त्यांचे आर्थिक प्रकारानुसार वर्गीकरण करा. अशा प्रकारे या उत्तरावरचे हे 4 प्रश्न त्या ठिकाणी दिलेले आहे. ते आपण एक एक त्या ठिकाणी त्यांची उत्तरं आपण बघूया. या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न आणि त्याचं उत्तर आपल्याला दिसते काय की विविध सक्षम यंत्रणा म्हणजे काय? त्याचं उत्तर आपल्याला काय देता येईल की एखाद्या नवीन व्यवसाय सुरू करायचा असल्यास त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या अशा परवानग्या घ्याव्या लागतात. या व्यवसायांबाबत काही नियमावली निश्चित करावी लागते. त्यात उत्पादन असेल, वितरण असेल, गुणवत्ता याबाबतचा उल्लेख त्याच्यामध्ये असतो. आणि ज्या आस्थापनेस ही परवानगी देण्याचा अधिकार जो दिला जातो त्यालाच आपण काय म्हणतो? सक्षम यंत्रणा असे म्हणतो. उदाहरणार्थ स्थानिक प्रशासन असेल, यामध्ये ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल किंवा आरोग्य व स्वच्छता गुणवत्ता नियंत्रण असे जी कार्यालय ऑफिसेस असतात ते त्या ठिकाणी आपल्याला या परवानग्या देतात. त्यांनाच आपण काय म्हणतो? सक्षम यंत्रणा असे म्हणतो. दुसरा प्रश्न त्या ठिकाणी बघूया, गोष्टीतील तिन्ही मुले कोणत्या प्रकारचे आर्थिक व्यवसाय निवडणार आहेत असा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला आहे. आता 3 मित्र आहेत. कोण कोण आहे? रोहित आहे, सेजल आहे आणि आसिफ आहे. या तिघांनी वेगवेगळे व्यवसाय त्या ठिकाणी निवडलेले आहेत. ते कोणते आहेत? रोहित हा शेती करणार आहे. आता शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे. सेजल ही टूथपेस्ट ही कंपनी ती उभारणार आहे. म्हणजेच की काहीतरी त्या मालावरती प्रक्रिया करणार आहे. म्हणजेच काय की द्वितीय व्यवसायामध्ये टूथपेस्टची कंपनी ही येते. तिसरा मित्र आहे आसिफ. आसिफने ठरवले की कार्यक्रम व्यवस्थापनाची कंपनी स्थापन करायची आहे. तर ही एक सेवा आहे आणि सेवा असल्यामुळे ते तृतीय व्यवसायामध्ये त्या ठिकाणी येत असते. हे तिघ मित्र अशा प्रकारे हे व्यवसाय निवडणार आहेत. तिसरा प्रश्न बघूया आपण, प्रत्येकाला त्याचा आर्थिक व्यवसाय करताना इतर कोणत्या आर्थिक व्यवसायांशी संबंध येईल? बघा, तिघे मित्र त्यांचे व्यवसाय करताना त्यांना जो व्यवसाय आपला आहे त्या व्यवसायाच्या संदर्भात असे कोणकोणते दुसरे व्यवसाय त्यांचा संबंध त्यांच्याशी येईल? तर रोहित जो आहे हा रोहित शेती व्यवसाय करताना त्याला खते निर्मिती उद्योग आहेत, कृषी विभाग आहे, बँक आहे, रोपवाटिका आहे, वाहतूक, विपणन इत्यादी असे जे काही आर्थिक व्यवसाय जे आहे त्यांच्या संपर्कात किंवा त्या व्यवसायांशी संबंध त्याचा त्या ठिकाणी येणार. दुसरा मित्र आहे तो म्हणजे सेजल. ही जी आहे ही टूथपेस्ट निर्मिती करताना तिचा जे काही इतर उद्योग आहेत, इतर व्यवसाय आहेत ते म्हणजे औषध निर्माण उद्योग असेल, यंत्र निर्माण उद्योग असेल, अग्निशमन विभाग असेल, वेस्टने निर्मिती असतील, जाहिरात संस्था असतील, बँका असतील, बांधकाम विभाग असेल, पायाभूत सुविधा, पुरवठा विभाग
अशा अनेकविध आर्थिक व्यवसायांशी त्या सेजलचा संबंध त्या ठिकाणी आपला व्यवसाय करत असताना संबंध तिचा येणार आहे. तिसरा जो मित्र आहे तो म्हणजे आसिफ. आसिफ हा कार्यक्रम व्यवस्थापन कंपनी चालवताना त्याला अशा काही वेगवेगळ्या सेवा ज्या आहेत किंवा सेवेच्या स्वरूपात जे काही व्यवसाय आहेत त्यांच्याशी त्याचा संबंध येणार आहे. उदाहरणार्थ खानपान सेवा असणार आहे, वाजंत्रीवाले, फूलवाले, ध्वनिवर्धक, प्रिंटिंग प्रेस, जाहिरात विभाग असे आर्थिक उद्योग किंवा व्यवसाय जे आहेत त्यांच्याशी या आसिफचा त्याच्या व्यवसायाच्या संदर्भात संपर्क किंवा संबंध त्याचा येणार आहे. अशा प्रकारे या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला देता येईल. आता चौथा प्रश्न त्या ठिकाणी आपण बघूया. वरील परिच्छेदात जेवढ्या आर्थिक क्रिया आल्या आहेत त्यांचे आर्थिक प्रकारानुसार वर्गीकरण करा असं त्या ठिकाणी म्हटलेले आहे. आर्थिक प्रकारानुसार वर्गीकरण म्हणजे आपण जे काही 3 उद्योग आपण शिकलेलो आहोत किंवा 3 आर्थिक क्रिया ज्या शिकलेल्या आहोत त्या 3 आर्थिक क्रियामध्ये त्या वर आलेल्या सगळ्या आर्थिक क्रियांचा त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, वर्गवारी करायचंय. म्हणजे प्राथमिक आर्थिक क्रियेमध्ये काय काय येणार आहे तर त्या ठिकाणी वर आपण म्हटलेलं आहे की शेती असेल किंवा रोपवाटिका असेल हे कशामध्ये येणार, प्राथमिक आर्थिक क्रियेमध्ये त्या ठिकाणी येणार. आता द्वितीयक आर्थिक क्रियेमध्ये काय काय येणार, वर म्हटल्याप्रमाणे की बेकरी येणार, टूथपेस्ट येणार, औषध निर्माण येणार, यंत्रसामग्री येणार, वेस्टने येणार, वेस्टने निर्मिती येणार, बांधकाम विभाग येणार. हे सर्व काय की द्वितीयक आर्थिक क्रियामध्ये त्यांचा समावेश होणार. तर तृतीयक आर्थिक क्रिया याच्यात काय काय येणार, ज्या काही सेवा दिल्या जातात अशा त्याच्यामध्ये येतात. फॉर एक्झाम्पल शिक्षण संस्था असतील, हॉटेल, कार्यक्रम व्यवस्थापन, बँका, व्यापार, वाहतूक, दंत आरोग्य, खानपान सेवा, वाजंत्रीवाले, फूलवाले, ध्वनिवर्धक, प्रिंटिंग प्रेस, जाहिरात विभाग अशा प्रकारचे हे सगळे आर्थिक व्यवसाय त्या ठिकाणी तृतीयक आर्थिक क्रियामध्ये त्या ठिकाणी येतील किंवा येतात. अशा प्रकारे या उतार्याच्या आधारावरती या 4 प्रश्नांची उत्तरे आपल्याला त्या ठिकाणी देता येतील. आता पुढे बघूया आपण भौगोलिक स्पष्टीकरण. आता या उतार्याचं त्या प्रश्नांची थोडक्यात त्या ठिकाणी आपण भौगोलिक स्पष्टीकरण त्या ठिकाणी आपण देऊ शकतो. आता कसं, या उतार्यात जर आपण बघितलं तर अनेक असे मानवी व्यवसायांचा उल्लेख त्या ठिकाणी आपल्याला दिसून आलेला आहे. या सर्व व्यवसायांना आपण काय म्हणतो, मानवी आर्थिक क्रिया म्हणून त्यांचा अभ्यास आपण करत असतो. आता यामध्ये प्राथमिक आर्थिक क्रिया त्या ठिकाणी आलेल्या आहेत. आता प्राथमिक आर्थिक क्रिया आपण पूर्ण प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे. तरी देखील या ठिकाणी आपण थोडक्यात बघूया की यामध्ये जे व्यवसाय पूर्णतः कसं निसर्गावर आधारित असतात त्या सर्वांना आपण प्राथमिक आर्थिक क्रिया असे म्हणतो. या व्यवसायातून नैसर्गिक साधन संपत्ती त्या ठिकाणी मिळवली जाते आणि त्या आधारावरती त्या ठिकाणी या आर्थिक क्रिया घडून येतात. त्यांना आपण प्राथमिक आर्थिक क्रिया असं म्हणतो. दुसरं द्वितीयक आर्थिक क्रिया. आता यामध्ये द्वितीयक आर्थिक क्रिया कशाला म्हणायचं तर प्राथमिक व्यवसायातील काही उत्पादने थेट वापरू शकत नाही किंवा जी उत्पादने जास्त टिकाऊ किंवा मूल्यवर्धित करून वापरणे योग्य असते, अशा वेळी काय करावं लागतं, या उत्पादनावरती
या ठिकाणी प्रक्रिया केली जाते. यातून नवीन व वेगळी उत्पादने त्या ठिकाणी काय उपलब्ध होतात. ही उत्पादने प्रक्रिया उद्योगांद्वारे द्वितीयक व्यवसायात समाविष्ट त्या ठिकाणी होतात. हा व्यवसाय प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायातूनच त्या ठिकाणी काय प्राप्त झालेल्या उत्पादनावरती प्रक्रिया करून त्यावरतीच त्या ठिकाणी तो अवलंबून असतो. अशा प्रकारे या ठिकाणी द्वितीयक आर्थिक क्रियाविषयी त्या ठिकाणी थोडक्यात आपल्याला म्हणता येईल. आणि तृतीय आर्थिक व्यवसाय जर आपण बघायचा असेल तर त्या ठिकाणी त्या तृतीयक आर्थिक व्यवसायाच्या संदर्भात त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की प्राथमिक आर्थिक व्यवसाय आणि द्वितीयक आर्थिक व्यवसाय हे दोघं हे जे व्यवसाय आहेत हे दोन्ही व्यवसाय काय कसे आहेत की यांच्यातील आदान प्रदान ज्या क्रिया घडतात त्या क्रियांद्वारे या दोघांना असे पूरक असे विविध व्यवसायातही हा तृतीय व्यवसाय काय असतो त्या ठिकाणी सामावलेला असतो. थोडक्यात यांच्यातील आदान प्रदान म्हणजे काय प्राथमिक आणि द्वितीय क्रिया यांच्यातील आदान प्रदान यांच्यातील दुवा म्हणून या तृतीयक व्यवसायाकडे त्या ठिकाणी पाहिले जाते. आणि म्हणून की या तृतीय व्यवसायामध्ये मालाची खरेदी विक्री असू शकते, वाहतूक दळणवळण असू शकतं, मालाची चढ उतार असू शकते, तारण व कर्ज रोखे संस्था, विपणन, आयात निर्यात व्यवसाय इत्यादींचा समावेश त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो. या व्यवसायात लोकोपयोगी सेवांचाही समावेश त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे की धारवाला असेल, भाजी विक्रेता असेल, दुकानदार असेल, प्रवासी वाहतूक, टपाल सेवा इत्यादींचा या तृतीय व्यवसायामध्ये त्या ठिकाणी समावेश होताना आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे या ठिकाणी आपण तृतीयक आर्थिक क्रिया हे प्रकरण त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. एक सुरुवातीची ऍक्टिव्हिटीज, त्या ऍक्टिव्हिटीज वरती काही प्रश्न, थोडक्यात भौगोलिक स्पष्टीकरण त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. तृतीय आर्थिक व्यवसायाचं भौगोलिक स्पष्टीकरण आपण पुढच्या तासाला त्या ठिकाणी पाहणार आहोत. तूर्तास आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.